आता चालू होतं तिथं रुक्माईचं हे केलं होतं, मूर्ती लावली होती. आम्ही थोडंसं शूट केलं, त्यांना पण छान वाटतं. आणि लाईट नसल्यामुळं, पाऊस आल्यामुळं सगळा त्यांचा गोंधळ झाला. मध्ये आतमध्ये थोडंसं त्यांनी हे केलं, त्यांना खूप आवडलं. मग आम्ही बाहेर आलो. आम्हाला थोडंसं दूध वगैरे घ्यायचं होतं, भाजी वगैरे घ्यायचं होतं. पाऊस आला होता. मग आम्ही या रस्त्याने चाललो होतो की तिथं इतकं चिखल आणि पाणी होतं. मग आम्ही दुसऱ्या पार्किंगमधून चाललो होतो आणि मग तिथून रस्ता काढला तर इतका जोरात पाऊस आला, खूप मोठा पाऊस आला. पावसामुळे सगळं वातावरण हे थंड झालं होतं, पण त्याच्यामुळे लाईटिंग सगळ्यांच्या गेल्या होत्या. काम करणं पण कुठेच नव्हती, सगळी लाईट बंद, लिफ्ट पण बंद, सगळं बंद. थांबलो आम्ही थोडा वेळ तिथं आणि नंतर रिक्षा करायची म्हणून तर रिक्षावाला 2 मिनटाच्या प्रवासासाठी 50 रुपये मागत होतं. आम्ही थोडंसं डोक्यावर हे घेतलं आणि चालत गेलो. गेला पाऊस, थोडंसं खूप पाऊस आला बघा आता किती पाऊस आला येईपर्यंत, पण चिखल असल्यामुळे चालता येत नव्हतं. चलो असंच आज तर दिवसभर पावसाचंच तुम्हाला व्हिडिओ येणार आहे. इथं थांबलो होतो आम्ही, व्हिडिओ समोर थोडा पाऊस येतो, सगळे आम्ही थांबलो होतो. नंतर आता तुळशी होईल, स्वयंपाक पण करायचं, सोमवार पण आज. आम्ही हळूहळू चालत रस्ता शोधत आलो आणि शेवटी एका माणसाने रस्त्यात काही दिसत नव्हतं तर लाईट लावली होती गाडीची, त्याला आम्ही थँक्स म्हणला. रस्ता खूपच म्हणजे चिखल आणि हे होतं. इकडचं मी शूटिंग केलं, जायचं थोडं उजेड होतं, कधी कोणाला जायचं होतं. मग थोडंसं खरेदी करायचं, थोडीशी खरेदी केली आणि रस्ता बघा चिखल होता. त्याच्यामुळे मग आम्ही निघालो. थोडा उलटा सुलटा झाला व्हिडिओ. आम्ही मंदिरातून बाहेर निघालो, तुम्हाला वाटत असेल मी आहे का नाही. मी परत व्हिडिओमध्ये दिसायला लागलो आणि माझी मैत्रीण, आम्ही दोघीच चालत होतो. त्या बाजूने ती चालत होती, रस्त्याने चिखल आणि माती असं